जयसिंगपूर येथून 48 तासांमध्ये जामनगरला हलवण्यात आलेली माधुरी हत्ती सध्या गुजरातमधील रेस्क्यू सेंटरमध्ये असून तिची पहिली झलक समोर आलेली आहे। वन ताऱ्यात फळांचा आस्वाद घेतानाचा तिचा व्हिडिओ अतिशय व्हायरल झाला असला तरीही ती खरोखर समाधानी आहे का यावर अजूनही जनतेत संभ्रम आहे। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। माधुरीच्या परतीसाठी आतापर्यंत 6500हून अधिक नागरिकांनी जिओ कार्ड पोर्ट करत निषेध व्यक्त केलेला आहे। याला स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, माजी आमदार आणि सरपंच यांचा मोठा पाठिंबा मिळत आहे। या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील माने यांनी ठाम भूमिका घेतली असून काहीही झालं तरीही माधुरीला परत आणल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी स्पष्ट वक्तव्य केलेलं आहे। त्यांनी माधुरीच्या परतीसाठी सर्वोतपरी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला। याच वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही आक्रमक भूमिका घेतली असून हत्तीच्या जबरदस्तीने स्थलांतराला त्यांनी तीव्र शब्दांमध्ये विरोध दर्शवलेला आहे। ही फक्त एका हत्तीची नव्हे तर लोकांच्या श्रद्धेची आणि भावनिक नात्यांची बाब आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं। सोशल मीडियावर #BringBackMadhuri हा ट्रेंड वेगाने वाढत असून सामान्य जनतेपासून खासदारांपर्यंत सर्वांनीच या विषयावर आपली भूमिका बजावण्यास सुरुवात केलेली आहे। माधुरीच्या परतीसाठीचा हा लढा आता अधिक तीव्र होत चाललेला आहे।